नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण 9th टॉपिक हीट पाहत आहोत. त्यातला पार्ट 2 आता आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हीटचे आपण मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर पाहिलेले आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ठीक आहे, आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूया. When heat rays falls on an object, a part of heat is absorbed by the object and the part of heat it is reflected. म्हणजे काय, जेव्हा हीट रेज म्हणजे उष्णतेचे किरण जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा त्यातले काही हीट, काही भाग हीटचा, उष्णतेचा काही भाग त्या वस्तूकडून ॲब्सॉर्ब केला जातो म्हणजे घेतला जातो, आणि काही उष्णतेचा भाग रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित केला जातो. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवर उष्णताचे किरण पडले तर सर्व हीट ती वस्तू घेत नाही, तर काही भाग उष्णतेचा ती घेते, काही परावर्तित करते. आणि ही जी क्षमता आहे बघा, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन इट्स कलर. आणि कोणत्या वस्तूने किती उष्णता ॲब्सॉर्ब करायची, हीट ॲब्सॉर्ब करायची, हे त्याच्या कलरवर अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं, डिपेंड्स अपॉन कलर. अँड ऑल्सो इट इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज, त्याचे आंतरिक गुणधर्म असतात, त्यावर ते अवलंबून असतं. तेव्हा हा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. मग यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे की 2 ॲल्युमिनियम टीन घ्यायचे आहेत, म्हणजे 2 ॲल्युमिनियमचे डबे घ्यायचे आहेत, सेम साईज. ठीक आहे. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला पाणी घ्यायचं आहे. काही वेळ ते बाहेर उन्हामध्ये ठेवायचे आहेत पाणी भरून, आणि काही तासांनी आपण त्याचं टेम्परेचर त्या पाण्याचं चेक करायचं. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की एक जो डबा आहे तो त्याला पूर्ण काळा रंग द्यायचा, दुसरा डबा आहे तसाच ठेवायचा. आणि काही तासांनी दोन्ही टीनमधील म्हणजे डब्यामधील पाण्याचं तापमान आपण मोजायचं आहे. ज्या डब्याला काळा रंग दिलेला नाही त्याचं टेम्परेचर, आणि ज्या डब्याला काळा रंग दिलेला आहे त्याचं टेम्परेचर जर आपण मोजलं तर आपलं असं लक्षात येतं की काळा रंग दिलेल्या डब्यातील पाण्याचं तापमान जास्त असतं. बघा इथे दिसते, तिथं हाय टेम्परेचर आहे आणि दुसरीकडे लो टेम्परेचर आहे. याचं कारण असंच की ब्लॅक कलर काय करतो, सर्वात जास्त हीट ॲब्सॉर्ब करत असतो. इतर कलरच्या तुलनेनं ब्लॅक कलर हा सर्वात जास्त हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करत असतो. ठीक आहे, त्यामुळे हा भाग लक्षात ठेवायचा. ब्लॅक. गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट असे 2 भाग आहेत. उष्णतेचे सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर्स ऑफ हीट, म्हणजे उष्णता वाहून नेऊ शकतात. डेफिनेशन आहे, सबस्टन्सेस विच कॅरी हीट, कॅरी म्हणजे वाहून नेणे, जे उष्णता वाहून नेऊ शकतात, आर कॉल्ड गुड कंडक्टर्स ऑफ हीट. इथं आपण असंही म्हणू शकतो, सबस्टन्सेस विच can absorb heat are called good conductors of heat. Examples: iron, steel, copper, aluminum. हे उष्णता वाहून नेऊ शकतात किंवा ॲब्सॉर्ब करू शकतात. सेकंड आहे बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. बॅड कंडक्टर्स म्हणजे ते उष्णता वाहून नेऊ शकत नाहीत किंवा ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. त्याची डेफिनेशन बघा, सबस्टन्सेस विच डू नॉट कॅरी हीट ऑर विच डू नॉट ॲब्सॉर्ब हीट आर कॉल्ड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे हे ॲब्सॉर्ब करत नाहीत. वूड म्हणजे लाकूड आहे, रबर, प्लास्टिक एक्सेट्रा. तेव्हा 2 अतिशय सोपे भाग आहेत, डेफिनेशन आणि एक्झाम्पल. हे यामध्ये लक्षात ठेवायचं, आपल्याला ही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, आता पुढे आपल्याला 1 by 1 म्हणजे प्रत्येक भागाचं बघायचं. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण आणि आकुंचन, सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही भाग आपल्याला पाहायचे आहेत. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण म्हणजे मोठे होणे, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन म्हणजे लहान होणे सॉलिड सबस्टन्स. ॲपॅरेटस दिलेले आहेत. मेटल रिंग, धातूची रिंग आहे. मेटल बॉल, धातूचा बॉल आहे. बर्नर. ठीक आहे. टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. अशा आकाराचा घ्यायचा आहे, साईजचा घ्यायचा आहे की त्या मेटल रिंगमधून मेटल बॉल पास होईल, जस्ट पास होईल. हीट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. नाव लेट द बॉल कूल डाऊन अँड चेक वेदर. आता काय सांगितलं आपल्याला की एक मेटल रिंग घ्यायची आहे आणि असा एक साईजचा मेटल बॉल घ्यायचा आहे की तो सहज म्हणजे थोडासा पास होईल. त्यानंतर त्या मेटल बॉलला हीट द्यायची आहे आणि तो पास होतोय का ते पाहायचं आहे. तर इथं दाखवले बघा, या मेटल बॉलला हीट दिल्यानंतर तो त्या रिंगमधून पास होणार नाही. मेटल बॉल कॅनॉट पासेस थ्रू द मेटल रिंग. कारण का, मेटल बॉलला हीट दिल्यामुळे तो एक्सपांड झाला. एक्सपांड झाला म्हणजे त्याचं प्रसरण झालं, व्हॉल्यूम वाढलं, आकारमान वाढलं.
मग तो थोड्या वेळानं मेटल बॉल थंड करायचा, कूल होऊ द्यायचा आणि पुन्हा तो पास होतोय का बघायचं. इथं दिले बघा बिफोर हिटिंग. थंड झाल्यानंतर आपण पास करण्याचा प्रयत्न केला तर तो आता पुन्हा सहज पास होताना आपल्याला दिसेल. कारण का थंड झाल्यानंतर तो काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे त्याचं आकुंचन झालं, म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, आकारमान कमी झालं. बरोबर आहे. मग यावरून बघा इथे दिले द अबो एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल एक्सपांड ऑन हिटिंग. मेटल एक्सपांड ऑन हिटिंग, उष्णता दिल्यामुळे मेटल एक्सपांड होतात म्हणजे प्रसरण पावतात. अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग, आणि थंड केल्यानंतर ते आकुंचन पावतात. सॉलिड्स एक्सपांड ड्यू टू हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ इट इज रिमूव्ड. बघा सॉलिड एक्सपांड म्हणजे सॉलिड एक्सपांड होतात हीटमुळे, म्हणजे त्यांचं प्रसरण पावतं आणि हीट काढून घेतली की पुन्हा ते ओरिजिनल स्टेटला येतात. हाऊएव्हर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. म्हणजे प्रत्येक सॉलिडचं मेटलचं हे काय असणार आहे, घटक वेगळा असणार आहे, पण सॉलिड्स एक्सपांड होतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे एक्सपान्शन ऑफ अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स आपल्याला हे बघायला मिळतं. मेटल बॉल, मेटल रिंग. सेकंड, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट. आता सॉलिड झाला तर लिक्विडमध्ये कशा पद्धतीने एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होतं का ते बघायचं आहे. बघा 500 ml कोनिकल फ्लास्क, हा कोनिकल फ्लास्क आहे. देन 2 होल्ड रबर स्टॉपर. 2 होल्ड, इथं रबर स्टॉपर आहे, त्याला 2 होल आहेत. कशासाठी आहेत, एक होल आहे ग्लास ट्यूबसाठी, हॉलो दोन्ही बाजूनी रिकामी असणारी, दोन्ही बाजूनी जी टोकं आहेत ती ओपन असणारी, आणि दुसरं होल आहे थर्मामीटरसाठी. देन ग्लास ट्यूब, मेजरिंग रूलर, एक पट्टी आपल्याला दिली आहे, थर्मामीटर, स्टँड, इथं आहे स्टँड, वायर गॉज, याच्यावर ठेवलेली आहे तारीची जाळी, बर्नर दिसतोय, ग्राफ पेपर. तो कशासाठी पुढे सांगूया. आता या कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं आहे, इथे पाणी घ्यायचं. फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मामीटर इन 2 होल्स ऑफ द स्टॉपर अँड फिट इट टू द कोनिकल फ्लास्क. या 2 होल्समधून एक ग्लास ट्यूब आणि थर्मामीटर पास करायचं आहे, फिट करायचं आहे. हीट द वॉटर विथ द हेल्प ऑफ बर्नर. रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. त्यानंतर वॉटर लेवल रेकॉर्ड करायचं आहे की वॉटर लेवल इथं होती सुरुवातीला, त्यानंतर प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस नंतर थर्मामीटरमध्ये तापमान 2 डिग्री सेल्सिअस वाढत जाईल तसं ती वॉटर लेवल म्हणजे पाण्याची पातळी तपासायची आहे. टेक अबाउट 10 रिडिंग्स, 10 रिडिंग्स घ्यायचे आहेत. म्हणजे 2 डिग्री सेल्सिअस वाढत गेल्यानंतर इथले सुद्धा प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअसला असं 10 वेळा रिडिंग घ्यायचे आहेत. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप्ड. आता हिटिंग बंद केल्यानंतर काय होते पुन्हा बघायचं आहे. वॉटर लेवल चेंज होते का बघायचं आहे. ड्रॉ अ ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज टेम्परेचर रायझेस. म्हणजे सुरुवातीला तापमान वाढत जाईल तशी वॉटर लेवल वाढत जाईल, तापमान कमी होत जाईल तसं वॉटर लेवल कमी होत जाईल. म्हणजे हा ग्राफवर दाखवायला सांगितले. आता इथं होतं काय बघा. वेन अ लिक्विड इज हिटेड द डिस्टन्सेस बिटवीन द पार्टिकल इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. आता लिक्विडला उष्णता दिली की त्याचे जे पार्टिकल्स आहेत, म्हणजे सॉलिडमध्ये असतात तसंच लिक्विडमध्ये सुद्धा पार्टिकल असतात, ते पार्टिकल्समध्ये अंतर वाढत जातं. म्हणजे जवळजवळ असतील ते दूर होत जातात जशी उष्णता मिळेल तशी. पार्टिकल्समध्ये डिस्टन्स वाढत गेलं की त्याचं व्हॉल्यूम वाढतं. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान वाढतं आणि यालाच आपण म्हणतो एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. इथे दिले बघा, दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. म्हणजे लिक्विड्ससुद्धा एक्सपांड होतात. हीट दिल्यामुळे पार्टिकल्समधलं डिस्टन्स वाढतं, ते एक्सपांड होतात. ते एक्सपांड झालेलं आपल्याला या वॉटर लेवल म्हणून कळतं की जसं तापमान वाढेल तसं पाण्याची पातळी वाढत जाते. म्हणजेच काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. आणि पाणी थंड झालं की पुन्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत जातं. म्हणजे थंड झालं की पार्टिकल्समधलं डिस्टन्स कमी होतं आणि ते पाण्याची पातळी कमी होताना दिसते. ओके, मग इथे दिले बघा, इथं एक्सपान्शन ऑफ लिक्विडची डेफिनेशन दिले. टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स. त्याचं टेम्परेचर कमी झालं की लिक्विड त्याचं काय होतं ते कॉन्ट्रॅक्ट्स होताना. वाय इज द मर्क्युरी ऑर अल्कोहोल यूज इन थर्मामीटर. मर्क्युरी पारा किंवा अल्कोहोल थर्मामीटरमध्ये वापरलेला असतो कारण त्याचं युनिफॉर्म कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन असतं. एकसारखेपणा असतो त्याच्या एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये, म्हणून ते वापरलेलं असतं. हे झालं एक्सपान्शन ऑफ अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स.
हा भाग सोपा आहे थोडासा. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. बघा ॲपॅरेटस, ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर. आता काय केलं आहे, ग्लास एम्प्टी ग्लास बॉटल आहे, त्याच्या तोंडाला बलून लावलेला आहे आणि हा ग्लास बॉटल गरम पाण्यामध्ये हॉट वॉटरमध्ये ही बॉटल ठेवलेली आहे. आता होणार काय, हॉट वॉटरमुळे या ग्लास बॉटलमधील जी एअर आहे ती सुद्धा हॉट व्हायला सुरुवात होणार, ट्रान्सफर होणार. म्हणजे गॅस जो आहे यामध्ये तो हीट होणार आणि तो गॅस हीट झाल्यामुळे तो एक्सपांड होणार. एक्सपांड झालेला कळणार कसं आपल्याला, तर त्याचा आकारमान वाढणार. तो गॅस बाहेर यायला इथून प्रयत्न करणार, पण इथे बलून असल्यामुळे तो गॅस इथे एंटर होणार आणि हा फुगा आपल्याला फुगलेला दिसणार. म्हणजे जसं सॉलिडचं एक्सपान्शन होतं, लिक्विडचं एक्सपान्शन होतं, त्याच पद्धतीनं गॅसेसचं सुद्धा काय होतं, एक्सपान्शन होतं. द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग, दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. इथं दिले डेफिनेशन, व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग, दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. ऑन द अदर हँड, ऑन रिमूव्हिंग हीट द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस, दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम वाढलं की त्याचं एक्सपान्शन झालं. ही बॉटल बाहेर काढून ठेवली, थंड झाली की आपोआप पुन्हा हवा आतमध्ये निघून जाईल, कारण त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल. त्यालाच म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. ठीक आहे, म्हणजे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन सॉलिडमध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं आणि गॅसेसमध्ये सुद्धा होत असतं. आता पुढे यातला शेवटचा पॉईंट आहे थर्मास फ्लास्क. त्यालाच डिवॉर फ्लास्क असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, कारण सायंटिस्ट सर जेम्स डेवॉर त्यांनी हे काय केलेलं आहे, त्याची डिस्कवरी केली आहे. म्हणजे पहिल्यांदा तो वापरलेला आहे, त्यांनी तो जगासमोर मांडलेला आहे आणि त्यामुळे त्यालाच डिवॉर फ्लास्क म्हणजेच थर्मास फ्लास्क असं म्हटलं जातं. हे आहेत सायंटिस्ट सर जेम्स डिवॉर. आता थर्मास फ्लास्कचे आपण यामध्ये कन्स्ट्रक्शन फंक्शन यूज काय आहे तो आपण बघणार आहोत आणि कन्स्ट्रक्शन कशी रचना आहे आणि फंक्शन म्हणजे कार्य कसं केलेलं आहे. ठीक आहे, बघा यू माइट हॅव सीन थर्मास फ्लास्क यूज फॉर कीपिंग टी, कॉफी, मिल्क हॉट और शरबत कोल्ड फॉर लॉंग टाईम. व्हॉट इज द स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन. थर्मास फ्लास्कचा उपयोग काय, थर्मास फ्लास्क इज यूज टू मेक हॉट सबस्टन्स हॉट अँड कोल्ड सबस्टन्स कोल्ड फॉर लॉंग टाईम. स्टोरेजसाठी हॉट सबस्टन्स हॉट म्हणजे गरम पदार्थ जास्त वेळ गरम तसाच राहावा किंवा थंड पदार्थ त्यामध्ये तसाच बराच तास थंड राहावा यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे, आता आपण त्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आहे ते पाहूया. बघा इथे दिसते, दिस इज अ डबल वॉल फ्लास्क. डबल वॉल म्हणजे दुहेरी भिंती असल्यामुळे म्हणजे दोन पदर इथे आहेत बाहेर. डबल वॉल ते दिसतात आपल्याला. डबल वॉल फ्लास्क इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास बॉटल्स. इथे 2 ग्लास बॉटल आहेत, बाहेरच्या बाजूला एक ग्लास बॉटल आहे, आतल्या बाजूला एक ग्लास बॉटल आहे. वन इनसाइड द अदर विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. एकमेकात 2 ग्लास बॉटल आहेत, त्यांच्यामधला जो गॅप आहे तो इथं बघा सील केलेला आहे. द सरफेस ऑफ बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. या दोन्ही ग्लास बॉटलचा जो सरफेस आहे तो शायनी असतो, सिल्वर कोटिंग म्हणजे त्याला एक चकाकी असते. तुम्ही थर्मास फ्लास्क तुमच्या घरामध्ये असेल जर आतमध्ये पाहिलं तर आतल्या ज्या बॉटल असतात त्या चकाकी असतात. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ह टू क्रिएट व्हॅक्यूम. आता या 2 ट्यूब्समध्ये जी एअर आहे म्हणजे जी हवा आहे ती बाहेर काढली जाते. इथून बघा इथं आपल्याला एक पोर्शन दिसतोय, इथून ती बाहेर काढली जाते व्हॅक्यूम करण्यासाठी, म्हणजे कुठेही आतमध्ये हवा असून चालणार नाही. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार फॉर मेटल ऑर प्लॅस्टिक आउटसाइड द ट्यूब्स. या ज्या ट्यूब्स आहेत त्यांच्या बाहेर एक प्रोटेक्टिव्ह जार असतं म्हणजे संरक्षक, त्याला एक दुसऱ्या पद्धतीचं एक भांडं ठेवलं असतं, मग ते प्लॅस्टिकचं असतं किंवा मेटलचं असतं. ओके, पीसेस ऑफ स्पंज और रबर आर फिक्स बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क फॉर प्रोटेक्शन. हा जो आउटर जार आहे आणि ज्या ग्लास बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये स्पंज किंवा रबर या पद्धतीने ठेवलेले असतात. कशासाठी, तर आतल्या ग्लास बॉटलच्या प्रोटेक्शनसाठी. हे झालं कन्स्ट्रक्शन त्या थर्मास फ्लास्कचं की कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. बघा इथे स्प्रिंग आहे, रबर सपोर्ट आहे, स्पंज आहे, बरोबर. ह्या ग्लास बॉटल्स आहेत, हा मेटलचा किंवा प्लॅस्टिकचा जार आहे, सिल्वर सरफेस आहे म्हणजे चकाकी असण्यासाठी याला सरफेस तयार केलेला आहे. म्हणजे या पद्धतीनं ही कन्स्ट्रक्शन आहे.
आता फंक्शन कसं आहे बघा, फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्क. वेन हॉट सबस्टन्स इज प्लेस इन द थर्मास फ्लास्क, समजा की यामध्ये हॉट सबस्टन्स आहे, गरम पदार्थ ठेवलेला आहे. द हीट इज गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनी सरफेस ऑफ इनर ट्यूब. आता यातली गरम पदार्थ यामध्ये ठेवलेला आहे. आता हीट जेव्हा बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा काय होणार की या ग्लास ट्यूबचा किंवा ग्लास बॉटलचा जो सरफेस आहे तो शायनी आहे, त्याच्यामुळे तिथून तो रिफ्लेक्ट होऊन हीट परत आतच येईल, बरोबर. हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड, म्हणजे इथं रेडिएशन हीटचं होणार नाही. बघा मी काय म्हणतो, आता इथं व्हॅक्यूम आहे, रेडिएशन व्हॅक्यूममधून सुद्धा होतं, रेडिएशनची हीट ट्रान्सफर होते व्हॅक्यूममधून सुद्धा. आपण सन अँड अर्थचं एक्झाम्पल पाहिलं. इथं व्हॅक्यूम आहे, हवा कोणती नाही या ग्लास बॉटलच्या मध्ये, पण शायनी सरफेस असल्यामुळे हीट जी जाणार आहे बाहेर ती रिफ्लेक्ट होणार आणि पुन्हा परत येणार, म्हणजे रेडिएशनमुळे हीट होणार नाही. आता राहिला प्रश्न कंडक्शन आणि कन्व्हेक्शनमुळे हीट बाहेर जाण्याचा. पण इथे मीडियमच नाही, ते व्हॅक्यूम असल्यामुळे कंडक्शन आणि कन्व्हेक्शनमुळे सुद्धा हीट ट्रान्सफर होणार नाही. बघा मी काय म्हणतोय, नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ हीट ऑकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. As a result, heat is not transferred to the outer cooler region and it is retained inside for a long time. म्हणजे रेडिएशनमुळे हीट बाहेर जाणार नाही कारण इथं शायनी सरफेस आहे. कंडक्शन कन्व्हेक्शनमुळे जाणार नाही कारण व्हॅक्यूम आहे, मीडियमच नाही, कंडक्शन कन्व्हेक्शनला मीडियम लागतं, त्यामुळे बराच काळ हीट आतमध्ये रिटेन राहील. स्टील अ लिटिल हीट इज लॉस्ट फ्रॉम अराउंड द लीड अँड बाय अ स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू ग्लास. पण थोड्या प्रमाणात हीट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. लीड म्हणजे इथे झाकणापासून बाहेर जाणार आहे आणि थोडी या काचेमुळे ग्लास बॉटलमुळे कंडक्शन थोड्या प्रमाणात होणार आहे. अँड देअरफॉर हॉट सबस्टन्स डज नॉट रिमेन हॉट आफ्टर 2 or 3 hours. आणि त्याचमुळे थर्मास फ्लास्कमध्ये एखादा गरम पदार्थ आपण ठेवू शकतो, पण तो 2 ते 3 तासापर्यंत राहू शकतो. कायमस्वरूपी तो गरम किंवा थंड राहणार नाही, आपल्याला माहीत आहे. म्हणजे या पद्धतीने याचं काय आहे, फंक्शन आहे थर्मास फ्लास्कचं, म्हणजे यूज काय आहे, कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि फंक्शन काय आहे, आणि ही डायग्रॅम, हा सर्व भाग व्यवस्थित मुलांनी वाचायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि यावरीलच एक्सरसाइज जो आहे हीट या टॉपिकचा तो वहीमध्ये सोडवायचा आहे. ओके, थँक्यू.